विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। रामकृष्ण हरी माऊली। आज आपण या ठिकाणी आहोत। उमरेड शहरातून एक वारकऱ्यांचा जत्था, वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या वाटेने निघाला आहे। पंढरीचा विठुराया आहे जो वारकऱ्यांचा मायबाप आहे। तर सर्व वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात। तर आज उमरेड वरून सुद्धा एक जत्था निघालेला आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, ही त्यांची दिंडी आहे। तर ही दिंडी किती वर्षापासून पंढरीला जात आहे, यांची काय प्रथा आहे, परंपरा आहे, त्याच्याबद्दल जाणून घेऊया। आपण पाहू शकता भागवत धर्माची पताका घेऊन हे वारकरी निघाले आहेत। टाळ मृदंग डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठू नामाचा गजर करीत हे लोक निघालेले आहेत। आपण यांच्याकडनं जाणून घेऊया या वारीबद्दल। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपलं नाव? माझं नाव हरिभक्त परायण डॉक्टर प्रदीप महाराज इंगळे। किती वर्ष झाले आपण ही वारी उमरेड मधून पंढरीच्या वाटेने घेऊन जातात? मिनिमम ह्या वारीला 17 वर्ष झालेले आहेत। ह्या वर्षीचा 17वा वर्ष। दरवर्षी आम्ही उमरेड ते पंढरपूर माऊलीची वारी करत असतो आणि ह्या वर्षी सुद्धा माऊलीची वारी आम्ही दरवर्षीप्रमाणे करत आहोत। काय सांगाल वारीबद्दल? वारीचं काय महत्व आहे? वारी ही संताची वारी आहे। संताचं मनोगत व्यक्त करणारी वारी आहे। भक्ती आणि शक्ती या दोघांचा समागम करणारी वारी आहे। वारी ही संप्रदाय आणि धर्म हे शिकवणारी वारी आहे। वारी आपल्याला जगावं कसं आणि हिंदू धर्माची पताका आहे टिकवावी कशी हे वारी शिकवते। पंढरपूरला जात असताना प्रत्येक संतांच्या वाऱ्या जात असतात। ज्ञानोबारायाची वारी असते, तुकोबारायाची वारी असते, सोपान काकाची वारी असते, मुक्ताबाईची वारी असते, माझ्या एकनाथ महाराजांची वारी असते, अनेक नानापरी संतांच्या वाऱ्या असतात। त्याच वारीमधले आमचे एक ज्ञानोबारायाची चरण पादुका घेऊन आम्ही इथून उमरेड ते पंढरपूरला जात असतो। किती वारकरी आहेत तुमच्यासोबत? मिनिमम माझ्यासोबत आता इथं 50 वारकरी आहेत। समोर आणखी वर्ध्यावरून काही वारकरी तयार होणार आहे। तुमचा प्रवास कसा असेल आहे, काय योजना आहे तुमची? प्रवासाचं नियोजन असं आहे आमचं की काही अंतरावर आम्हाला चालत चालणे आहे, काही अंतरावर विसावा घेणे आहे आणि गाडीत बसून समोर पुढे आणि पंढरपूरच्या वाटेने जाणे आहे। किती तारखेला तुम्ही पंढरीला पोहोचाल? पंढरपूरला आम्ही 7 तारखेला पोहोचू, एकादशीच्या दिवशी। पुन्हा काय सांगाल? पुन्हा काही सांगायचं नाही। सर्वांना असं हेच सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हिंदू धर्माची जर पताका आपल्याला पुढे जर चालवायची असेल तर संतांचे जीवन, संतांचे मनोगत आपल्याला या वारीच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवण्याचे आहे आणि प्रत्येकाने वारीचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रत्येकाने पंढरपूरची एकदा तरी वारी केली पाहिजे। सध्या आता शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे, पण आपल्या भागामध्ये पाऊस पुरेसा आहे नाही पाहिजे त्याप्रमाणे। तर आपण पांडुरंगाकडे काय सांगाल, काय मागणं कराल? पांडुरंगाकडे माझं एकच मागणं राहील की हे देवा परमात्मा पांडुरंगा ज्ञानोबाराया माझ्या सगळ्या शेतकरी बंधूंना, सगळ्या शेतकरी बंधूंचे पीक हे सुशोभित आणि चांगल्या पद्धतीने पिको, हीच मी पांडुरंगा चरणी प्रार्थना करू इच्छितो। रामकृष्ण हरी। आपलं नाव? माझं नाव मोनाली प्रदीप रामचंद्र इंगळे। काय सांगाल आपण? काय नाही, आम्ही पंढरपूरच्या वाटेला निघालेलो आहोत आणि आपलं मध्येच दर्शन झालं त्यामुळे, आणि धन्यवाद म्हणजे आपले असे की कसं आहे पंढरपूरला जाण्यासाठी, आता बघा पंढरपूरला जाण्याकरिता आम्ही उमरेड मधून निघालो तर एवढेच जण नाही आहे। पंढरपुरामध्ये जाण्याकरिता भरपूर लोक आहे, परंतु पंढरपुराकडे जाण्याकरिता नशीब लागतं आणि प्रत्येक तरुणाने, माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक तरुणाने पंढरपूरच्या वाटेला जावं। याकरिता आज आमच्या सोबत असे म्हातारे तर आहेच, परंतु तरुण वर्ग जास्त आहे, म्हणून तरुण हा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात। म्हणून माझी सर्वांना अशी इच्छा आहे की आता तुम्ही टीव्हीवर सर्व गोष्टी दाखवतात तर सर्व तरुणांना माझी इतकीच विनंती आहे की सर्व तरुणांनी या वारीकरिता यावं। आणि सर्व तरुण असं म्हणतात की आनंद कुठे आहे, आनंद कुठे आहे, तर माझं असं सांगणं आहे की आनंद कुठे मिळत नाही आणि तो आनंद मिळतो तर फक्त पंढरपूरच्या वाळवंटामध्ये। एवढंच मी सांगते, जास्त काही बोलू शकत नाही। रामकृष्ण हरी। कुंडलिकावर देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, बोलो रे भाई सब संतन की।
गणपते हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, गो माते की, हिंदू सनातन भागवत धर्म की। तर अशा प्रकारे या वारकऱ्यांनी आता या ठिकाणी आपल्या भागवत धर्माबद्दल आणि आपली जी संत परंपरा आहे त्याबद्दल आपल्याला माहिती सांगितली। आपण पाहत आहात विदर्भ आवाज न्यूज। कॅमेरामॅन रुपेश महाले सोबत सतीश तुळसकर, उमरेड। पंढरीनाथ भगवान की, संत तुकाराम महाराज की, ब्रह्म एकनाथ महाराज की, भाई सब संतन की। Thank you.